वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर्स मध्ये आपण रिएक्शन पाहिल्या होत्या. रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इन विच ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जसं आपण लिहितो पहा RC डबल बॉन्ड OH ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं पहिला रिएजंट होता ऍक्शन ऑफ SOCl2 PCl3 PCl5. जर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या रिएक्शन ह्या PCl3 PCl5 किंवा SOCl2 सोबत जर झाल्या तर हा जो OH आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा तो रिप्लेस होतो आणि करस्पॉन्डिंग आपल्याला RC डबल बॉन्ड OCl म्हणजे असाइल क्लोराइड तयार झाले होते, हे पाहिलं होतं. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन आपण कोणासोबत पाहिली होती? अमोनिया सोबत पाहिली होती. कार्बोक्सिलिक ऍसिड आपण अमोनिया सोबत हिट केले होते, तिथं आपल्याला तयार झालं होतं RCONH2 म्हणजे अमाइड तयार झालं होतं, आपल्याला करस्पॉन्डिंग अमाइड तयार झालं होतं. आणि तिसऱ्या रिएजंट सोबत रिएक्शन केली आपण when carboxylic acids are heated with phosphorus pentoxide किंवा concentrated sulfuric acid, it gives us RC double bond O R dash. ओके, किंवा सारखं मागच्या लेक्चर मध्ये हे रिएक्शन्स होते. थोडक्यात सांगितलं, कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन PCl3 PCl5 किंवा PCl5 सोबत जर झाली आणि SOCl2 सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग असाइल क्लोराइड तयार झालं होतं. जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड्सला अमोनिया सोबत हिट केलं तर त्याच्यापासून फायनल प्रोडक्ट अमाइड तयार झाला होता, RCONH2 अमाइड तयार झाला होता. आणि जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट P2O5 किंवा सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर हिट केलं तर करस्पॉन्डिंग ऍसिड अनहायड्राइड आपल्याला तयार झालं होतं. या मागच्या रिएक्शन्स आपण पाहिलं लेक्चर मधल्या. आता या आपण इथं पाहतोय सी प्रकारचे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. ओके, त्यानंतर पहिला रिएक्शन कोणतं घेतो आम्ही? रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. पहिली रिएक्शन पाहिजे आपल्याला, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. इथं काय तयार होतं? फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स तयार होतं. अगोदर मी तुम्हाला जनरल रिएक्शन देणार आहे आणि नंतर एक्झाम्पल देणार आहे. ओके, हे मोडत आहे मी. पहा इथं जनरल रिएक्शन पाहतो. जनरल रिएक्शन आपल्याला पाहिजे. इथे पहा, आपण असं म्हणू शकता हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. कोणतं येतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कोनिकल फ्लास्क आहे आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये विद्यार्थ्यांनो कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचे. कोणतं घ्यायचं? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपल्याला LiLH4 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि प्लस ड्राय इथर आणि प्लस काय तर ड्राय इथर म्हणजे LiLH4 आणि ड्राय इथर हे दोघांचं मिक्सचर आपल्या याच्यात टाकायचे. काय होतं ते नीट लक्षात ठेवायचं. पाहता मी लिहितो जनरल रिएक्शन RC डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणतं येतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय टाकायचं आपल्याला? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि ड्राय इथर टाकायचे. इथं एरो करतोय मी, लिहितोय LiAlH4 काय तर LiAlH4. ओके, आणि हे कशामध्ये? तर हे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. याच्यासोबत काय तर ड्राय इथर. तर विद्यार्थ्यांना मी असं सांगतो, तुम्हाला माहिती आहे LiAlH4 म्हणजे काय बरं? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. LiAlH4 म्हणजे काय? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड विच इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तो काय आहे तर स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आहे. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं, त्यात लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि ड्रायथरचं मिक्सचर टाकलं तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा नेसंट हायड्रोजन ऍटम देतो. काय देतो? तो देतो नेसंट हायड्रोजन ऍटम. तो रिड्युसिंग एजंट आहे. आणि तिथून मिळालेले नेसंट हायड्रोजन ऍटम काय करतात तर मी असं म्हणेल, इथं 2 H नेसंट हायड्रोजन ऍटम ऍड होतात आणि इथं 2 H ऍड होतात. तर हा जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड पाहायचं, हा जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे इट अंडरगो रिडक्शन. याचं काय होतं? रिडक्शन होतं. आणि पहा हा R त्या दोन कार्बन सोबत 2 H आणि OH इथं तयार होतं RCH2OH. काय तयार होतं? RCH2OH म्हणजे ह्या कार्बनला 2 H मिळतात आणि इथं तयार होतं CH2 ग्रुप. आणि हा ऑक्सिजन ऍटम, कार्बोनिल ऑक्सिजन ऍटम आणि 2 H मिळून तयार होतं H2O. काय तयार होतं तर H2O तयार होतं. हा सांगा, RCOOH म्हणजे काय? कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणते तर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हे कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके,
त्यानंतर हे म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, नेसंट हायड्रोजन ऍटम. काय तर हे नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके, नेसंट हायड्रोजन ऍटम कुठून आले? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड पासून आले. हे आलेले नेसंट हायड्रोजन ऍटम किती जेवढे लागतील तेवढे घेऊ आपण. ओके, त्यातले 2 नेसंट हायड्रोजन ॲटम या कार्बन ऍड होतील आणि 2 नेसंट हायड्रोजन ॲटम हे ऑक्सिजन ऍड होतील. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन गेट कम्प्लिटली रिड्युस्ड. रिड्युस्ड होणे म्हणजे कमी होणे. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन गेट कम्प्लिटली रिड्युस्ड अँड टू फॉर्म RCH2OH. RCH2OH अँड बाय प्रोडक्ट H2O. RCH2OH म्हणजे काय तर हा OH या कार्बनला जोडला, हा कार्बन प्रायमरी आहे, इथं तयार झाला प्रायमरी अल्कोहोल. इथं कोणता तयार झाला तर प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. मला थोडक्यात असं म्हणायचंय, when carboxylic acids are treated with strong reducing agent lithium aluminum hydride, it gives प्रायमरी अल्कोहोल. ते काय देतो तर प्रायमरी अल्कोहोल देतो. आणि या रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं एकंदरीत तर या रिएक्शन मध्ये आपण असं म्हणू शकता COOH ग्रुप. कोणता? COOH कार्बोक्सिल ग्रुप रिड्युस्ड इन दिस रिएक्शन. COOH ग्रुप रिड्युस्ड टू CH2OH ग्रुप. टू CH2OH ग्रुप म्हणजे कोणता बरं तर कार्बोक्सिल ग्रुप अंडरगो रिडक्शन टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्वर्जन कशात होतं तर प्रायमरी अल्कोहोल मध्ये होतं. एक्झाम्पल घेण्या अगोदर मी स्टेटमेंट लिहितो ती अशी, व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड्स, थोडक्यात व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड्स treated with, when carboxylic acid treated with strong reducing agent, strong reducing agent LiAlH4 gives corresponding primary alcohol, gives corresponding primary म्हणजेच 1 degree alcohol, gives corresponding primary alcohol. Okay, when carboxylic acids react with powerful reducing reagent lithium aluminum hydride in ether gives corresponding primary alcohol. Okay, तर किती नेसंट हायड्रोजन ॲटम लागतील तर इथं 2 आणि इथं 2 असे 4 नेसंट हायड्रोजन ॲटम लागतील. लक्षात ठेवा किती लागतील तर 4 नेसंट हायड्रोजन ॲटम लागतील. आणि LiAlH4 हा काय आहे? LiAlH4 म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. हा काय तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे. हायड्राइड आणि तो कसा आहे तर तो कसा आहे तर पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. कसा आहे तर तो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. लक्षात ठेवा एवढं, पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. पॉवरफुल रिड्युसिंग एजंट कोणता एजंट हा लवकर रिडक्शन करतो तर LiAlH4. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड लक्षात तुमच्या आता हा कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं, त्यात काय टाकलं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि ड्राय इथर हे सॉल्व्हंट आहे, त्याचं फंक्शन हे सॉल्व्हंट म्हणून आहे. ओके, म्हणून when carboxylic acids react with powerful reducing reagent lithium aluminum hydride in dry ether gives corresponding primary alcohol. Okay, in this reaction COOH group reduced to CH2OH group म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप चं रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल तयार झालं. तुम्ही म्हणता खरंच रिडक्शन झालं का तर हो झालं ना. पहा ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं त्या रिएक्शनला रिडक्शन असं म्हणतो. ओके, RC2H नाही का CH2 होण्यासाठी 2H ऍड झालं म्हणजे RCH2OH हा तयार झाला प्रायमरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल तयार झाला? प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. आता मी तुम्हाला 3 एक्झाम्पल देणार आहे. किती एक्झाम्पल देणार आहे तर 3 एक्झाम्पल देणार आहे. तुम्हाला असं असतं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड ऑन एसिटिक ऍसिड. तर एक्झाम्पल नंबर 1 पहा. एक्झाम्पल नंबर 1 मी असं लिहितोय एसिटिक ऍसिड ऑन रिडक्शन विथ LiAlH4 gives
LiLH4 गिव्स काय लिहिलं पाहता ते सांगता तुम्हाला रिएक्शन लिहू शकतो तुम्ही ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O हा ऍसिटिक ऍसिड ओके व्हेन ऍसिटिक ऍसिड इज ट्रीटेड विथ कोणासोबत मग हा रिड्युसिंग रिएजंट कुठे लिहायचा एरो वरती लिहायचा LiAlH4 लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड आणि हे कशामध्ये सॉल्व्हंट काय वापरलं जातं ड्राय इथर ओके ड्राय इथर का त्याचं कारण याच्यापासून लवकर नेसंट हायड्रोजन ॲटम बाहेर पडतील हे काय तर हे NH नेसंट हायड्रोजन ॲटम कुठून आले LiAlH4 पासून ओके ठीक आहे त्यातले आपण असं म्हणू शकता दोन नेसंट हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला किती CH3CO सॉरी ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड OOH हा ऍसिटिक ऍसिड यातले दोन नेसंट हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि दोन या ऑक्सिजनला म्हणजे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा कम्प्लिटली काय होतो रिड्यूस्ड होतो ब्रेक डाऊन होतो आता पहा CH3 कार्बन दोन हायड्रोजन आणि OH इथं तयार होईल CH3 CH2OH आणि बाय प्रोडक्ट दोन H आणि एक O तयार होईल H2O काय तयार होईल तर H2O तयार होईल हा कोणता आहे तर हा आहे ऍसिटिक ऍसिड हा कोणता आहे तर ऍसिटिक ऍसिड आणि हा कोणता तयार झाला तर हा तयार झाला इथिल अल्कोहोल हा कोणता तयार झाला तर इथिल अल्कोहोल म्हणजे आपण असं म्हणू शकतो acetic acid on reduction with LiLH4 gives ethyl alcohol okay acetic acid चं रिडक्शन होऊन इथिल अल्कोहोल तयार झाला इथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे कोणता आहे तर प्रायमरी अल्कोहोल आणि नेसंट हायड्रोजन ॲटम किती लागतात तर दोन इथं आणि दोन इथं टोटल किती तर 4 नेसंट हायड्रोजन ॲटम लागतात ते लिहायचे असतात म्हणून पाहायचं रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन जर झालं तर काय करावं कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन जर झालं तर 1 डिग्री अल्कोहोल्स तयार होतात काय तयार होतात तर 1 डिग्री अल्कोहोल्स तयार होतात म्हणून आपण लिहिलं व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड ट्रीटेड किंवा रिएक्ट विथ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट that is LiLH4 gives corresponding primary alcohol आणि LiAlH4 म्हणजे काय त्याचा लॉंग फॉर्म लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड which is a powerful reducing agent लवकर ते एखाद्या कंपाऊंडचं रिडक्शन करतं ओके एक एक्झाम्पल झालं दुसरं एक्झाम्पल पहा दुसरं एक्झाम्पल मी लिहितोय सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड जर असेल तर काय तर होईल मी असं म्हटलं ऍसिटिक ऍसिड ऑन रिडक्शन गिव्स इथिल अल्कोहोल आणि यांचे आययुपीएसी काय बरं तुम्हाला जर आलं व्हॉट विल हॅपन व्हेन इथॅनोइक ऍसिड इज ट्रीटेड विथ लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा इथॅनोइक ऍसिड हे ऍसिटिक ऍसिडचं आययुपीएसी नेम आहे मी तुम्हाला सगळ्या बारीक गोष्टी सांगतोय इथॅनोइक ऍसिड आणि याचं आययुपीएसी नेम काय तर याचं आययुपीएसी नेम आहे इथेनॉल मग इथेनॉइक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी LiAlH4 वापरला त्याच्यापासून तयार झालं इथेनॉल इज अ प्रायमरी अल्कोहोल हे झालं पहिलं एक्झाम्पल ओके हे झालं पहिलं एक्झाम्पल आता दुसरं एक्झाम्पल घेतो हे मोडावं लागेल मला दुसरं एक्झाम्पल घेतो पहा ऍसिटिक ऍसिडचं इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉइक ऍसिडचं इथेनॉल ओके रिएक्शन बॅलन्स आहे CH3COOH 4H हे कुठून आले नेसंट हायड्रोजन ॲटम यापासून तयार झालं CH3CH2OH आणि बाय प्रोडक्ट H2O आणि या रिएक्शन मध्ये COOH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप इज कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप हा कोणता ग्रुप आहे प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे ओके दुसरं एक्झाम्पल घेतो इथं पाहता दोन एक्झाम्पल घेणार इथं मी आणखी सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन LiAlH4 सोबत काय होईल सांगा बरं सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढता येईल का तुम्हाला नक्कीच काढता येईल एक्झाम्पल नंबर 2 सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड कोणतं सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिडक्शन with LiAlH4 gives काय दिलं तुम्ही लिहिणार पहा सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड कसं तर हे घ्या हा कोणता मॉलिक्यूल झाला हा सायक्लोप्रोपेन झाला दिसतोय तुम्हाला सायक्लोप्रोपेन दिसत नसेल तर मोठा काढतोय का आता दिसतंय ओके चला हे सायक्लोप्रोपेन आहे याला इथं जर जोडला COOH काय जोडला
COOH, सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिडक्शन विथ LiNH4. आपण असं म्हणू हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये कोणता, या कोनिकल फ्लास्क मध्ये सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि त्यामध्ये लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि ड्राय इथर टाकलं. तर एरो काढायचा, एरोच्या वरती लिहायचं कोणता रिएजंट, LiAlH4 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय सप्लाय करतं ते, नेसंट हायड्रोजन ऍटम. ते नेसंट हायड्रोजन ऍटम कुठे ऍड होतात, तर दोन इथं ऍड होतील, आलं लक्षात तुमच्या, दोन ह्या कार्बनला ऍड होतील आणि दोन ह्या ऑक्सिजन सोबत. म्हणजे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन काय विल गेट रिड्युस्ड अँड टू फॉर्म काय तर सांगा. ओके, सायक्लोप्रोपेनचं हेच, इथं कार्बनला दोन H CH2 आणि OH, इथं तयार होईल असं CH2OH आणि बाय प्रोडक्ट दोन H आणि O तयार होईल H2O आणि काय तयार होतं H2O. तुम्ही म्हणता सर याचं नाव काय, तर याचं नाव सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड. याचा आयुपीएच नेम काय तुम्ही पहा, याचं नाव आहे सायक्लोप्रोपेन. सायक्लोप्रोपेन कोणतं, सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड. याचं नाव आहे सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड. हे त्याचं आयुपीएच नेम आहे. आणि याचं नाव काय, तर तुमच्या माहितीसाठी पहा, मी म्हणतो नेहमीच ज्या ज्यावेळेस रिंग असेल, मग ती अलिसायक्लिक असेल किंवा अरोमॅटिक असेल, त्या रिंगच्या बाहेर एक जरी कार्बन ऍटम असेल आणि जर त्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला असेल, तर त्यावेळेस ही रिंग किंवा कोणतीही रिंग ऍज अ सबस्टिट्युएंट गृहीत धरली जाते. काय सांगितलं, रिंगच्या बाहेर एक जरी कार्बन ऍटम असेल, एकापेक्षा जास्त असेल तर हरकत नाही, पण एक जरी कार्बन ऍटम असेल आणि त्यांना कुठं ना कुठं फंक्शनल ग्रुप जोडलेला असेल, तर त्यावेळेस ही रिंग सबस्टिट्युएंट गृहीत धरली जाते. आणि ह्या रिंगच्या बाहेर हा कार्बन आहे. ओके, एक नंबर, त्याला OH जोडलाय. OH म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप, तर OH म्हणजे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. ओके, OH जोडलेला कार्बन हा एक कार्बन ऍटम असलेला अल्कोहोल मिथॅनॉल, आणि म्हणून एक नंबरच्या कार्बनला हा ग्रुप जोडलाय. सायक्लोप्रोपेनचा एक H काढला, सायक्लोप्रोपिल, हा सायक्लोप्रोपिल ग्रुप आहे. कोणता, सायक्लोप्रोपिल. पहा, असं जर मी म्हटलं तुम्हाला, पहा एक मिनिट, असं जर काढलं मी, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6, आणि ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस त्याचा एक हायड्रोजन काढलेला असतो. म्हणून हा जो ग्रुप आहे याचं नाव आहे सायक्लोप्रोपिल. कोणता आहे तो, सायक्लोप्रोपिल. आणि एक कार्बन ऍटम असलेला अल्केन मिथेन, ई काढला OL, सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. ते नाव सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आता. सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन ट्रीटमेंट विथ LiNH4 इट अंडरगो रिडक्शन टू फॉर्म सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. याचं नाव काय, तर सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. किती नेसंट हायड्रोजन ऍटम लागतात हे तुम्हाला माहितीच आहे. दोन नेसंट हायड्रोजन ऍटम या कार्बन सोबत आणि दोन नेसंट हायड्रोजन ऍटम ह्या ऑक्सिजन सोबत. म्हणजे किती NH, नॅशनल हायवे का ते नाही, नेसंट हायड्रोजन ऍटम किती, 4 लागतील आपल्याला. ओके, दिसते तुम्हाला व्यवस्थित, 4 नेसंट हायड्रोजन ऍटम लागतील. सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड च LiNH4 ने रिडक्शन केलं तर तयार होतं सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. कोणतं, सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. तिसरं एक्झाम्पल मला द्यायचंय. तिसरं एक्झाम्पल पहा, मी असं देतो इथं, हे पहा सायक्लोप्रो. आता त्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेतोय मी C6H5. हे तुम्हाला माहिती आहे. हा, ओके, याला जोडतोय मी C डबल बॉन्ड OH, बेंझोइक ऍसिड. कोणतं हे, बेंझोइक ऍसिड. आपण असं म्हणू, आता तिसरं एक्झाम्पल घेत असताना या कोनिकल फ्लास्क मध्ये बेंझोइक ऍसिड घेतलं. कोणतं घेतलं, बेंझोइक ऍसिड. आणि त्याच्यात LiAlH4 आणि ड्राय इथर टाकलं. LiAlH4 आणि ड्राय इथर टाकलं तर काय होईल, तुमच्या माहित आहे तुम्हाला आता, LiAlH4 ओके इन ड्राय इथर. ते काय सप्लाय करतं, ते सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके, नेसंट हायड्रोजन ऍटम. ते नेसंट हायड्रोजन ऍटम, दोन नेसंट हायड्रोजन ऍटम या कार्बनला आणि दोन नेसंट हायड्रोजन ऍटम या ऑक्सिजनला. म्हणजे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन काय होईल तर रिड्युस्ड होईल, इट अंडरगो रिडक्शन. ओके, दोन H इथं होतील ऍड, काय होईल पहा बरं. मग इथं तयार होईल का, असं इथं असं तयार होईल. ही रिंगला रिंग आहे, ही रिंग, नंतर ह्या कार्बनला दोन H, म्हणजे इथं तयार होईल CH2 आणि त्याच्या समोर काय आहे, त्याच्या समोर आहे OH, आणि बाय प्रोडक्ट O आणि दोन H तयार होईल H2O. काय तयार होईल तर H2O. ह्याचं नाव काय,
तर हा C6H5COOH हा आहे बेंझोइक ऍसिड. हा कोणता आहे तर हा आहे बेंझोइक ऍसिड. ओके, आणि ह्याचं नाव काय? C6H5CH2OH हा झाला बेंझिल अल्कोहोल. कोणता आहे हा विद्यार्थी मित्रांनो? हा आहे बेंझिल अल्कोहोल हा आहे. आणि याचं आयुपीएसी नेम काय? इथं पण रिंगच्या बाहेर एक कार्बन आहे, एक कार्बन आहे आणि त्या कार्बनला OH आहे. OH म्हणजे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप. OH म्हणजे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप. आणि मग त्यावेळेस ह्या रिंगला काय म्हणायचं? ह्या रिंगला सबस्टिट्युएंट आपण गृहीत धरतो. आणि म्हणून हे फिनिल आहे, एक कार्बन ऍटम असलेला अल्कोहोल मिथेनॉल आहे. मग याचं नाव काय? तर याचं नाव आहे फिनिल मिथेनॉल. काय तर याचं नाव? आयुपीएसी नेम आहे फिनिल मिथेनॉल. आयुपीएसी नेम आहे फिनिल मिथेनॉल. C6H5CH2OH त्याचं कॉमन नेम C6H5CH2OH बेंझिल अल्कोहोल आणि त्याचं आयुपीएसी नेम फिनिल मिथेनॉल हे आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? ही आपण रिएक्शन पाहिली. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी किती नेसंट हायड्रोजन अटम? तर 4 नेसंट हायड्रोजन अटम आपल्याला लागतील. ओके, पहिली रिएक्शन पाहिली. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप मध्ये पहिली आपण पाहिली रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपण काय वापरलं? तर कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपण LiAlH4 हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट वापरला. ओके, रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा एजंट त्याला रिड्युसिंग एजंट म्हणतो. LiAlH4 हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं कोणत्याही कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन जर झालं तर काय तयार झालं? तर आपल्याला अल्कोहोल तयार झालं. का नाही तर प्रायमरी अल्कोहोल. ओके, हे मिथेनॉल तयार झालं. इथं पण काय झालं? मिथेनॉल तयार झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेनॉल. ओके, म्हणून इन कार्बोक्सिलिक ऍसिड्स COOH ग्रुप रिड्युस्ड टू CH2OH ग्रुप. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मला आणखी एक सांगायचं की हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात हे मोडते. आता हे कार्बोक्सिलिक ऍसिड्स मोडते. एक्झाम्पल तुम्ही पाहिले काय? तर हे झालं. तुम्हाला हे माहिती आहे का? B2H6 काय? तर B2H6 याला डायबोरेन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्याला डायबोरेन असं म्हटलं जातं. मी म्हणतोय की डायबोरेन आल्सो युज्ड टू रिड्यूस कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप. तर थोडक्यात लिहितोय तुम्हाला मी RCOOH आणि याच्या डोक्यावरती असली तर B2H6 हा पण रिड्युसिंग एजंट आहे. B2H6 काय? तर रिड्युसिंग एजंट आहे. B2H6 काय? तर हा पण रिड्युसिंग एजंट आहे. RCOOH चं कन्वर्जन कशात होतं? RCH2OH मध्ये. B2H6 डायबोरेन also reduced carboxylic acid and to form corresponding primary alcohol. कार्बोक्सिलिक ऍसिड चं रिडक्शन होऊन कोणता अल्कोहोल तयार होतो? प्रायमरी अल्कोहोल. काय वापरू शकतो आपण? MCQ साठी लक्षात ठेवा. B2H6 म्हणजे डायबोरेन. B2H6 म्हणजे काय? तर डायबोरेन. डायबोरेन कॅन आल्सो रिड्युस्ड कार्बोक्सिलिक ऍसिड इनटू प्रायमरी अल्कोहोल. हे झालं. आणि आणखी एक मला एक लिमिटेशन सांगायची ती अशी सांगायची की हा जो आहे NaBH4 सोडियम बोरोहाइड्राइड cannot reduce कार्बोक्सिलिक ऍसिड इनटू 1 डिग्री अल्कोहोल. सोडियम बोरोहाइड्राइड मात्र कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय करत नाही? तो रिडक्शन करत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणता काय सांगितलं सर ना? तर B2H6 हा कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करून प्रायमरी अल्कोहोल तयार करतो. आणि हा जो एक लिमिटेशन द्यावी मला की NaBH4 कॅनॉट रिड्यूस. लक्षात ठेवायचं MCQ साठी कॅनॉट रिड्यूस COOH ग्रुप. काय टाकलं शब्द बघा? कॅनॉट रिड्यूस. काय करत नाही? तर रिड्यूस करत नाही. ओके, या प्रकारे पण B2H6 मात्र रिडक्शन करू शकतो. B2H6 कॅन रिड्यूस. इथं टाकतो मी B2H6 इथं नोट वाटलं असेल लिहू शकतो तुम्ही. नोट NaBH4 cannot reduce COOH group. B2H6 can reduce. B2H6 reduce असं लिहू शकता. reduce COOH group. फक्त B2H6 cannot reduce esters. काय रिड्यूस करणार आहे?
इस्टर्स कंपाऊंड रिड्यूस करत नाही, त्याचबरोबर नायट्रो कंपाऊंड रिड्यूस करत नाही किंवा हॅलोजन देखील रिड्यूस करत नाही. ओके, ही झाली पहिल्या क्रमांकाची रिएक्शन. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. कोणते अल्कोहोल तयार झाले? तर फॉर्मेशन ऑफ 1 डिग्री अल्कोहोल तयार झाले. पुढची रिएक्शन पाहायची आपल्याला डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. त्या अगोदर ही जनरल रिएक्शन पाहून घ्या. ओके.